पूजनीय श्री दिनकर मुनिदादा अंकुंडेकर, श्री क्षेत्र रेमंड बोरगाव वनदेव आश्रम। मी या दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या वक्तव्याला सुरुवात करायची। आपली खरी संपत्ती काय आहे ते शोधमध्ये सर्व लागलेले आहे। कोणती संपत्ती? सुख आहे या कीर्ती आहे या मानमान्यता आहे या भौतिक सुख आहे या शारीरिक भोग आहे या पारिवारिक भोग आहे? काय या भानगड? कशाचे शोध मध्ये लागलेलो आपण? कारण असे म्हणतात की माणसापेक्षा भी जास्त बलवान, जास्त शक्तिमान पशुमध्ये असते। हत्तीमध्ये आपल्यासारखे हजारो माणसाला उचलून फेकण्याची क्षमता आहे, घोड्यामध्ये एवढी क्षमता आहे, बैलमध्ये एवढी क्षमता आहे, पण राज्य कोणी केला पृथ्वीवर? फक्त माणसाने। का? याचं कारण शोधा। बुद्धिबळ, विवेक, धैर्य, चातुर्य, जाणीव, शहाणी आणि कुशलता, आणि म्हणून विचाराची संपूर्णता ज्याच्या जवळ आहे, आचाराची निपुणता ज्याच्या जवळ आहे, तोच मनुष्य हा दुःखमय, पापमय, अनित्य मूर्ख जड न्याय हा संसारातून मुक्त होण्याची एक संधी आपल्याला देवाने दिलेली आहे बर का। ती आहे काय? मानव देह। आपल्यापेक्षा बलवान कोण कोण सांगितलं मी? बैल, घोडे, महिषी, हाती। पण राज्य कोणी केला पृथ्वीवर? माणसाने। आणि देवाने भी 1,84 योनीमधून कोणाला निवडला? कर्मानुबंधीनी मनुष्य लोके श्रीमद भगवत गीतांच्या म्हणजे भगवंतांच्या श्रीमुखे जे आहे ते